मंडळी, पुण्याच्या राजकारणात आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामध्ये मोठी हालचाल घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळं अस्वस्थ झालेले पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अवघ्या 24 तासात ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप नेमकं कुठे जाणार या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चांना जवळपास पूर्ण विराम मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार, शरद पवार यांच्यात वाढत चाललेले जवळकीच्या चर्चांनी राष्ट्रवादीतील अनेक नेते अस्वस्थ झाले होते. त्यात विशेष प्रशांत जगताप यांची अस्वस्थता अधिक होती. भाजप विरोधी भूमिकेवर राजकारण केलं, त्यांची तत्वाशी तडजोड नको अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. हीच भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देताना त्यांनी सूचक शब्द सांगितला होता, की मी आगामी महानगरपालिका निवडणूक लढणार आहे आणि माझ्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय लवकरच जाहीर करेन. प्रशांत जगताप यांचा राजीनामा समोर आल्यानंतर राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना संपर्क करण्यात आला, तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. म्हणजे शिंदे गट, ठाकरे गट दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले. मात्र राजकीय गणित, पुण्यातील परिस्थिती आणि वैचारिक भूमिका पाहता प्रशांत जगताप यांनी काँग्रेसकडे झुकण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. जगताप यांच्या समर्थकांचा स्पष्ट म्हणणं आहे, की पुण्यात भाजप विरोधात खऱ्या अर्थाने प्रबळ आणि वैचारिक लढा द्यायचा असेल, तर काँग्रेस हा सर्वात योग्य पर्याय आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गोंधळ, फुटीच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाची स्थिती आणि भविष्यातील अनिश्चितता पाहता त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामागे फक्त पक्ष बदल नाही, तर आगामी पुणे महापालिका निवडणुकीचं स्पष्ट गणित असल्याचंही बोललं जात आहे. आजचा दिवस या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण योगायोगाने आजच मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागा वाटपाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडंटीवार आणि पुण्यातील अनेक स्थानिक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीच्या दरम्यान प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. काँग्रेसमधील सूत्रांनीही प्रशांत जगताप यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष पक्षप्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. पुण्याच्या राजकारणात हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण प्रशांत जगताप हे केवळ माजी महापौर नाहीत, तर ते शहरातील संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांवरील पकड आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव असलेला नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास पुण्यातील महाविकास आघाडीच्या समीकरणावर त्यांचा थेट परिणाम होणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे, तर दुसरीकडं काँग्रेसला पुण्यात नवी ऊर्जा, नेता मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस भाजप विरोधात आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकेल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त करत. एकंदरीत पाहता प्रशांत जगताप यांचा हा निर्णय केवळ वैचारिक राजकीय वाटचालीपुरता मर्यादित नाही, तर तो पुण्याच्या आणि राज्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम ठरणारा ठरू शकतो. राष्ट्रवादीतील एकत्र येण्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेली नाराजी, वैचारिक भूमिका आणि निवडणूक गणित या सगळ्यांचा मिलाप म्हणजे प्रशांत जगताप यांचा काँग्रेसकडे होणारा प्रवास आता त्यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा कधी होते आणि त्याचा पुणे महापालिका निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर शरद पवार, अजित पवार एकत्र येतील, यामुळेच प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच अजित पवार आणि शरद पवार हे देखील आपल्या युतीची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल, पुण्याच्या राजकारणाबद्दल आपलं काही मत असेल, तर जाता जाता हो ज्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.